बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागील मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत असलेला आणि 2 कोटी पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पुणे सीआयडीला शरण गेल्यानंतर केज सत्र न्यायालयाने त्याला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। 6 डिसेंबरला झालेल्या मारहाणीचा गुन्हा, नंतर ॲट्रोसिटी खंडणी आणि 9 डिसेंबरला सरपंचाचे अपहरण करून निर्घुण खून अशा 4ही प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला सुदर्शन घुले आता तपास यंत्रणांच्या रडारवर आलाय। त्याच्यासोबत हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे 2 आरोपी देखील फरार असून या तिघांच्या शोधासाठी देशभर सीआयडीची 7 पथके विविध राज्यात त्यांचा शोध घेत आहेत। सुदर्शन घुले हा सुरुवातीला राज्यातच असल्याचा दावा करण्यात येत होता, तर इतर 2 आरोपी हे राज्याबाहेर गेल्याचा संशय होता। परंतु आता एक मोठी बातमी समोर येत असून सराईत गुन्हेगार आणि मुख्य सूत्रधार असलेला सुदर्शन घुले हा देश सोडून पसार झाल्याचं बोललं जातंय। तो नेमका कोणत्या देशात फरार झाल्याचा संशय येतोय, त्या देशाशी त्याचं यापूर्वीचं काय कनेक्शन आहे, यापूर्वी देखील तो एका प्रकरणात त्याच देशात फरार झाला होता असं देखील सांगण्यात येतंय। तर आता तो सापडणारच नाही अशा देखील चर्चा ऐकायला मिळत आहेत। यात किती तथ्य आहे, चला तर मग जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करा। संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भातील सर्व प्रकरणांचा तपास सध्या सीआयडी करत असली तरी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात सांगितल्याप्रमाणे आता एसआयटी अर्थात विशेष तपास पथकाची देखील स्थापना केली आहे। बुधवारी एसआयटी स्थापनेसाठी गृह विभागाकडून अधिकृत आदेश काढण्यात आले। त्यानुसार पुणे सीआयडीचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली 9 अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। या टीम मध्ये बीड सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर, बीड एलसीबी अर्थात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सिंग जोनवाल या 2 प्रमुख अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे। सीआयडीने आपला फास आवळल्यानंतर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड शरण आलाय, परंतु त्याच्याशी संबंधित असणारे सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे 3 आरोपी 23 दिवस झाले तरी अजूनही मोकाट आहेत। त्यांच्या शोधासाठी वाल्मिक कराडची कस्टडी महत्त्वाची मानली जाते। दुसरीकडे सीआयडीची 7 पथके विविध राज्यात कार्यान्वित आहेत। सुदर्शन चंद्रभान घुले हा 26 वर्षीय गुन्हेगार केज तालुक्यातील टाकळी या गावचा रहिवासी असून तो वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून केज तालुक्यात काम करत होता। घरची परिस्थिती जेमतेम असली तरी त्याच्याकडे फिरायला स्कॉर्पिओ गाडी होती। 6 डिसेंबरला मस्साजोग येथील अवादा पवनचक्की कंपनीच्या कार्यालयात त्याला मारहाण करून त्याचा व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे त्याचा राग मनात धरून त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचं बोललं जातंय। त्यामुळे मुख्य सूत्रधार सुदर्शन घुले आता सर्वच तपास यंत्रणांच्या रडारवर असून त्याचे फोटो देशभरात सर्वत्र प्रदर्शित केले आहेत। मात्र असे असले तरी आता तो भारत देश सोडून गेल्याची शंका सीआयडीला येते। तो सराईत गुन्हेगार असून मागील 10 वर्षात त्याच्यावर मारहाण, चोरी, अपहरण, खंडणी असे आतापर्यंत 10 वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। त्यापैकी 4 गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे असून धारूर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा एक गुन्हा नोंद आहे। याच गुन्ह्यात तो तेव्हा देश सोडून फरार झाल्याचं बोललं जातंय। तो भारताशेजारी नेपाळ या देशात तेव्हा फरार झाला होता अशी माहिती समोर येते। त्यामुळे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील आता तो नेपाळ याच देशात लपून बसल्याची शंका सीआयडीला येते। सीआयडीचा हा संशय खराही होऊ शकतो, कारण यापूर्वीच्या एका गुन्ह्यात त्याचं नेपाळ कनेक्शन समोर आलंय आणि दुसरीकडे राज्यासह देशभर त्याला शोधण्यासाठी सर्व प्लॅन ऍक्टिव्हेट केले असूनही तो सापडत नाहीये। त्यामुळे पुन्हा तो नेपाळला जाऊ शकतो का, त्या दृष्टिकोनातून देखील सीआयडी तपास करत आहे। 9 डिसेंबरला फरार झाल्यानंतर त्याची स्कॉर्पिओ गाडी आणि 2 मोबाईल पोलिसांनी तेव्हा जप्त केले होते। त्यामुळे आता त्याच्याकडे दुसरा एखादा मोबाईल आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय। सीआयडी पथकाने सुदर्शन घुलेच्या आई वडील आणि पत्नीची कसून चौकशी केली। सुदर्शन घुले कुठे आहे याबद्दल त्यांनाही काही माहिती नाही। सुदर्शन घुले यापूर्वी एका प्रकरणात असाच फरार झाला होता। त्यानंतर तो परत आला आणि तसाच मोकाट फिरू लागला। त्याला जर तेव्हाच पोलिसांनी अटक केली असती तर संतोष देशमुख यांचा खून झाला नसता अशी माहिती सुदर्शन घुलेच्या कुटुंबियांनी दिल्याचं कळतंय।
सुदर्शन घुले नेपाळला गेल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे काहीच दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांना व्हॉट्सअपवर आलेल्या एका व्हॉइस मेसेजद्वारे एक धक्कादायक दावा करून खळबळ उडवून दिली होती। तो दावा काय होता तर समोरील व्यक्ती त्यात म्हणतो की आता 3 फरार आरोपी सापडणारच नाहीत, कारण त्यांचा खून झालाय आणि त्यांच्या डेड बॉडी या कर्नाटकाच्या बाउंड्रीवर आहेत। मात्र या दाव्याची चौकशी केली असता मद्यप्राशन केलेल्या एका व्यक्तीने असा मेसेज केल्याचं पोलिसांनी सांगितलं। कर्नाटकच्या बाउंड्रीवर अशा कुठल्याही डेड बॉडीज नसल्याचंही स्पष्ट केलं। मात्र तरीही त्या खळबळजनक दाव्यावरून चालू झालेल्या चर्चा अजूनही थांबलेल्या नाहीयेत, कारण सीआयडीने फास आवळल्यानंतर वाल्मिक कराड सारखा संशयित आरोपी जर शरण येत असेल तर बाकी 3 फरार आरोपी का सापडत नसतील असा प्रश्न विचारला जातोय। की मग वाल्मिक कराड शरण येण्यापूर्वी फरार झालेल्या 3 आरोपींचा खून झाल्याचा दावा खरा आहे, असाही प्रश्न सर्वत्र चर्चेला जाऊ लागलाय। पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने असं केलं जाऊ शकतं, अशा चर्चा आता दबक्या आवाजात होऊ लागल्यात। मात्र असे असले तरी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी 8 दिवसांच्या आत फरार आरोपींना ताब्यात घेण्यात येईल असं आश्वासन मस्साजोग ग्रामस्थांना दिले। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुदर्शन घुले हा खरंच देश सोडून नेपाळमध्ये फरार झाला असेल का, की अंजली दमानिया यांना आलेल्या व्हॉइस कॉल नुसार फरार झालेल्या 3 आरोपींचा खरंच खून झाला असेल? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।